कोकाटे सभागृहात 18 ते 22 मिनिट पत्ते खेळत होते। विधिमंडळ चौकशी अहवाल आलाय असं रोहित पवार यांनी म्हटलंय। चौकशी अहवाल सीएम कडे सादर केलाय असं सुद्धा रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। कोकाटेंच्या पत्ते खेळण्यावरील व्हिडिओवरती त्यांनी आता ट्विट केलेलं आहे। विधिमंडळ चौकशी अहवाल आला असून त्यामध्ये कोकाटे सभागृहामध्ये 18 ते 22 मिनिट पत्तेच खेळत होते असं रोहित पवार यांचं म्हणणं आहे। याआधी सुद्धा एक 42 सेकंदांचा व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट केलेला होता, ज्यामध्ये त्यांनी कोणतीही ॲडव्हर्टाइजमेंट स्किप करण्यासाठी 42 सेकंद लागत नाही असं म्हटलेलं होतं। आणि आता थेट विधिमंडळाचा चौकशी अहवाल समोर आलाय। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, आपण पाहतोय थेट 18 ते 22 मिनिट कोकाटे पत्तेच खेळत होते असं रोहित पवार म्हणताय, काय अपडेट? राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे सभागृहामध्ये बसून विधान परिषदेच्या सभागृहामध्ये बसून पत्ते खेळत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। आणि हा जो व्हिडिओ आहे तो आमदार रोहित पवार यांनी खरं तर ट्विट केला होता। त्याच्यानंतर मोठा गदारोळ उडाला आणि यावरती स्पष्टीकरण देत असताना माणिकराव कोकाटे यांचं असं म्हणणं होतं की मी मोबाईलमध्ये व्हिडिओ करतो, त्यावेळी पत्त्यांची ऍड आली होती आणि ती मी स्किप करत होतो। मात्र आता रोहित पवार यांनी एक नवीन ट्विट केलेलं आहे आणि या ट्विटमध्ये त्यांनी एक मोठा असा खुलासा केलेला आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार विधिमंडळाचा चौकशी अहवाल जो आहे तो समोर आलेला आहे। याच्यामध्ये माणिकराव कोकाटे जे असं ते म्हणत होते की मी फक्त ऍड स्किप करत होतो आणि तो जो व्हिडिओ आहे तो 42 सेकंदाचा होता। तर खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर या अहवालामध्ये असं म्हटलेलं आहे की जवळपास 18 ते 22 मिनिटं माणिकराव कोकाटे जे आहेत ते सभागृहामध्ये पत्ते खेळत होते, अशा पद्धतीचा दावा खरं तर रोहित पवार यांनी आपल्या या ट्विटमध्ये केलेला आहे। आता हा जो अहवाल आहे तो मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्री यांच्याकडे सादर केला जाणार आहे आणि सरकार आता याबाबत खुलासा करणार आहे का, असा सवाल देखील रोहित पवार यांनी उपस्थित केलेला आहे। मात्र कालच आपण बघितलं की मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी माणिकराव कोकाटे आणि अजित पवार यांची बैठक झालेली होती आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांनी अजित पवारांकडे माफी देखील मागितली। मात्र आता जो अहवाल जो विधिमंडळाचा समोर येतो आहे त्याच्यामधून निश्चितच आता खरं तर कारवाई होणार आहे का हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी रुपाली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।